नमस्कार मित्रांनो, मैदान होतंय 1 मार्चला रेठरे धरण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस केसरीचं मैदान आहे. 2 लाख काहीतरी असं बक्षीस आहे तिथं प्रथम क्रमांकाला, आणि त्या ठिकाणी क्वार्टर फायनलसुद्धा बक्षीस आहेत. बक्षिसांचा वर्षाव त्या ठिकाणी होतो आहे. आणि 1 तारखेच्या मैदानामध्ये सुरुवात करूया आपण. एक महाराष्ट्रातील टॉपचे एक नंदी आहेत, त्यांचे पैरे सुरुवात करतो आहे. 1 नंबर पैरा. या जोडीला रोखणं अत्यंत कठीणच होईल असं मला वाटते. बघूया काय होते. घोटचा सर्जा आणि 10 सरकार यांचा सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. कारण की तुम्हाला माहितीच आहे, ही जोडी वडूज मैदानामध्ये असल्या स्पीडनं पळाली होती. फायनल एवढ्या सुट्टा आजपर्यंत मी बघितलाच नाही आहे. लखनने घेतलेला आहे फायनल खूप वेळा, असा बकासूरनेसुद्धा घेतलेला आहे, परंतु एवढ्या फरकाने आजपर्यंत मी फायनल बघितला नाही. मी स्वतः त्या मैदानामध्ये होतो वडूजच्या, आणि काय ही जोडी पळाली. वा वा वा. घोटचा सर्जा आणि 10 सरकार यांचा सर्जा ही जोडी मला आवडली. जोडी काय पळाली जोडी. ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. बघूया काय होते, कशा पद्धतीनं ही जोडी पळते ती. आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील सगळ्या महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर किंवा बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड, या दोघांच्या पैकीच एक ड्रायव्हर असतील, किंवा दोघेही. कोण गटाला चालवेल, कोण सेमीला चालवेल आणि कोण फायनलला चालवेल. पण मला असं वाटतं 100% हाच पैरा झालेला असेल यांचा. 2 नंबरचा पैरा. आत्ता एक 92 लाखाची खरेदी झालेली आहे मल्हारची. तो मल्हार आपल्याला पळताना दिसू शकेल. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा आदतमधला एक हिंद केसरी नंदी आहे तो लक्षा. आगा शिवनगरकरांचा लक्षा आणि मल्हारची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. एक टॉपची जोडी आहे, आणि लक्षा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि सचिन लक्षाची जोडी पळणार होती, परंतु काय झाले, सचिनच्या आजारी आहे. सचिनचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे सचिन जो आहे तो आरामावरती आहे. नाहीतर महाराष्ट्रातली ही हिंद केसरी जोडीच पाळणार होती, परंतु काही कारणास्तव आता तुम्ही बघितलं सचिन आजारी असल्यामुळे सचिन थोडासा आरामावरती आहे. कमबॅक होईल लवकर सचिनचं. आणि लक्षा आणि मल्हार ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. आता वळूयात एक मोठा पैरा. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे. रेठरे धरण इथे देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये. आणि लखनचा पैरा कोण असेल. लखनचा पैरा जो आहे तो शाकीर भाई यांचा जो सम्राट आहे त्याच्यासोबत आहे. आता सम्राटसोबत कसा काय. ही जोडी 2 वेळा पळाली संभाजीनगरच्या ठिकाणी, अहिल्यानगरच्या ठिकाणी. त्या ठिकाणी सुट्टाच जो आहे तो फायनल काढलेला आहे, आणि गाडी पब्लिकनं सुद्धा पळते जोरात. मला हीच गाडी पळताना दिसेल असं वाटते. चांगली गाडी पळते, नरमादी गाडी पळते. सम्राट दोन्ही खांदी पळतोय, लखन डाव्या खांदी चांगला पळतोय. लखन आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, आणि लखनशिवाय मजा नाही मैदानामध्ये. ज्यावेळेस लखन असतो त्यावेळेस खरंच मजा येते, आणि लखन ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस इंटरेस्टिंग म्हणजे बघायला मूड येतो थोडासा. सगळे नंदी असल्यानं मजा येतेच, परंतु लखन थोडासा वेगळाच नंदी आहे, त्याचा वेगळाच पळ बघायला आवडतो. आणि खूप छान लखनच्या स्पीडला, आणि लखन असाच कामगिरी करत राहो. आणि लखन एक मोठा लक्ष्याची आठवण करून देतोय. एक त्याची बरोबरी करू शकत नाही लखन, परंतु एक हुबेहू असं वाटते. आपण कधी बघितला नाही मोठा लक्ष्याला पळताना, परंतु असं वाटतंय की लखन लय तळातनं, आणि त्याला स्पीड आहे तर आहेच म्हणायचं. तो आपल्याला पळताना दिसू शकेल आपला सम्राट सोबत शाकीर भाई यांच्या. नंतरचा पैरा आपण घेतो शाकीर भाईंचा जो राजा आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल सुंदर 11 या नंदीसोबत. आता सगळे म्हणतील की हा पैरा कसा काय. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय जोडी पळेल ही. राजाचं सुद्धा कमबॅक बघायचे, आणि सुंदरचं कमबॅक हे झालेलं आहे. कदाचित सुंदर माळशिरस्करांच्या सुंदरसोबतसुद्धा दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही. जर शाकीर भाईंचा राजा यांच्यासोबत जर नाही पळाला तर शाकीर भाईंचा राजा वजीरसोबत पळेल, त्यांच्याच घरच्या नंदीसोबत दिसेल. कारण की काय झाले, किंवा छोटा जो चिमण्या आहे त्यांच्याकडे त्याच्यासोबत दिसू शकेल. बघूया कसं नियोजन होतं आहे ते बघूया. आपला दुसरा एक पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. समाजसेवक संतोष थोडकोट ठाणे विटाव यांचा जो साई 11 आहे तो आपल्याला चिमण्यासोबत पळताना दिसू शकेल. आणि चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे, आणि मोठ्या मैदानामध्ये तो चांगलीच कामगिरी करतो, आणि चांगलीच कामगिरी करल आशा आहे मला. असा हा अमित शेठ भाडळे यांचा चिमण्या, हिंद केसरी चिमण्या आपल्याला पळताना दिसेल. समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई 11 याच्यासोबत. एक मोठा पैरा
एम नाना यांचा राजा, पब्लिकचं ओरिजिनल भिताड असं म्हटलं जातं आणि आहेत सुद्धा. नाना यांचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे अवतार पवार यांचा अर्जुन सोबत. अर्जुन आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलाल असतो आणि 1 नंबर सोडत नाही आणि असा हा अर्जुन आणि नानांचा राजा आपल्याला ही जोडी पळताना दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीनं ही जोडी पळेल. गाडीवरती ड्रायव्हर असतील बाला ड्रायव्हर नेवरीकर, कारण की ही गाडी ड्रायव्हर खूप जण असतातच, मला माहिती आहे. ही गाडी हेच असतील गाडीवरती ड्रायव्हर. वळूयात आपण नेक्स्ट पायरा. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचा 1 नंबरचा जोड पळताना दिसू शकेल असं वाटते मला. घरणीकरांचा राजा आणि हरण्या 722 ही जोडी पाळताना दिसू शकेल. कुमठे मैदानामध्ये ही जोडी पाळली होती आणि तिथं जो आहे तो 2 नंबर मिळवला होता. मला असं वाटते की ही जोडी पाळताना दिसू शकेल, कारण की मोठ्या मैदानामध्ये चांगली गाडी पळते आणि अनुभवी दोघंसुद्धा अनुभवी नंदी आहेत. 100% हीच गाडी पाळताना दिसू शकेल. संघर्ष योद्धा बुलेट आपल्याला कोणासोबत दिसू शकेल? संघर्ष योद्धा बुलेट आपल्याला मिलिटरी अप्शिंकरांच्या चित्रासोबत दिसू शकेल आणि मिलिटरी अप्शिंकरांचा चित्र सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. टपच्या मैदानामध्ये गुलालामध्ये कायम असतो. फक्त त्याच्या मुलाखती एवढ्या जास्त पडत नाहीत, परंतु तो फायनलमध्ये असतोच. आणि बुलेट आता सध्या महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा बुलेट म्हटल्याप्रमाणेच तो आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये पब्लिकनं गाडी लागली तरी गाडी म्हणजे गुलालामध्ये ठेवतोच असा हा संघर्ष योद्धा बुलेट आणि आपल्याला मिलिटरी अप्शिंकरांचा चित्र्या ही जोडी पाळताना दिसू शकेल. आता वळूयात भोळा शंकर आणि वादळ ही जोडीबद्दल. आणि ही जोडी पुण्यातली जोडी आहे. मानगरकरांचं वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळते, कशा पद्धतीने त्याचा पळ आहे आणि 100% ही सुद्धा जोडी पाळताना आपल्याला दिसू शकेल. आपल्याला पाळताना दिसणार आहे तांडव, नाशिककरांचं जे तांडव आहे ते आपल्याला पाळताना दिसू शकेल. पाखऱ्या नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत. पाखऱ्याचं कमबॅक बघायचे. पाखऱ्यासुद्धा खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही आणि दिसला तरी काय एवढं काय समजत नाही त्याचं, परंतु पाखऱ्याचं कमबॅक सगळ्या महाराष्ट्राला बघायचे कशा पद्धतीनं पळतोय. बघूया काय होते कसं काय. विराट आणि वजीरची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. त्या मैदानामध्ये विराट नाशिकचा आहे आणि जो वजीर आहे तो एक भिवघाट एक्सप्रेस वजीर किंवा कुमटेकरांचा जो लाडू आहे त्याच्यासोबत पळताना दिसू शकेल. बोपर्डीचा लाडू का कुमट्याचा लाडू त्याच्यासोबत. तसेच आपल्याला फलटणकरांचा सोमा ड्रायव्हर यांचा जो लखन आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल. बावधनकरांच्या लक्षासोबत. आणि बावधनकरांचा लक्षासुद्धा आत्ता चर्चेमध्ये येऊ लागला आहे आणि आधीपासून तर आहेच, परंतु अलीकडे थोडासा चर्चेमध्ये आला आहे. चांगला गुलाल मिळवतो असा बावधनकरांचा लक्ष. तसेच आपल्याला बावऱ्या जो साखरवडीकरांचा बावऱ्या आपल्याला मुरुमकरांच्या हिंद केसरी सुंदरसोबत दिसू शकतो. बघूया ही सुद्धा जोडी चांगलीच पळेल आणि महाराष्ट्र या जोडीची आतुरतेने वाट बघतोय. साखरवडीकरांचा बावरासुद्धा मैदानामध्ये थोडंसं लय दिवस झालं दिसला नाही, तर त्याचासुद्धा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं पळतो. पब्लिकनं पळतो, डाव्या खांदीत चांगला पळतो आहे आणि मी पुशेगावमध्ये बघितलं याला पळताना कसा स्पीड आहे त्याचं बघितलं आहे मी. आता वळूयात आपण मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ताचा रायफल 81 सोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. विजय मेडिकल पुसेगाव यांच्या नंद्यासोबत आणि तो नंद्या प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये आहे असा हा पुसेगावकरांचा नंद्या आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज रायफल 81 ही जोडी. बघूया कशा पद्धतीनं होतं हे नियोजन. तसेच त्याच दावणीतला रायफल 81च्या दावणीतला सिकंदर 81 आपल्याला पळताना दिसू शकेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सप्त हिंद केसरीचा बहुमान मिळवलेला असा हा सुभाष त्यामागडे यांचा सुंदर उर्फ बॉस याच्यासोबत. बघूया कसं नियोजन होते. आपल्याला निनामकरांचा सुंदर पळताना दिसू शकतो थारची मानकरी असलेला रुद्रासोबत. बघूया कशा ही सुद्धा जोडी चांगलीच पळेल. तसेच मुळशीचा पिस्तूल आणि चॉकलेट ही जोडी आपल्याला दिसू शकेल. मथुरचं मी सांगितलेलं आहे नियोजन. मथुर आपल्याला पळताना दिसू शकेल. कंदूरच्या राजासोबत ही मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, जाऊन आपल्या चॅनेलवरती बघा. आणि तसेच बक्कासूरचा पैरा कोण आहे? बक्कासूरचा पैरा आता सगळ्यांना माहितीच आहे, आता कशाला उगीच सांगा. होटकचा सर्जा आणि दादा सरकार यांचा सर्जा पाळणार आहे. बक्कासूर आपल्याला दिसू शकेल असं वाटते. पैरा सगळीकडे ती चर्चा आहे. चिक्या कारोंडेकरांचा चिक्या अट्टिल्ल्यावर तामखडा असतील या गाडीवरती ड्रायव्हर. बघूया बक्कासूरच्या पैऱ्याचं एक अंदाज तुम्ही लावू शकता. पैरा मैदानामध्येच गेल्यानंतर कळतो. भल्या लोकांना पैरा समजत नाही, परंतु सगळीकडे चर्चा चालू आहे. आता बघूया वादळ आणि बक्कासूरचा पैरा आता मागच्या मैदानामध्ये झालेला होता.
तो आपण एक अंदाज लावला, परंतु खरा ठरला अंदाज. बघूया आता तोच अंदाज खरा ठरतोय का ते बघूया त्याच मैदानामध्ये. बक्कासूर आणि चिक्क्याचा, मथुर आणि कंदूरचा राजा. बघूया.